Hello, good morning, all of you. In last lecture, we have started our first unit, that is remote sensing. In last lecture, we also discussed about little bit about the electromagnetic radiation as well. So, in this last lecture, also see the definition of remote sensing, different elements of remote sensing as well, source of illumination, target. Then after there is a sensors, data analysis. All these elements we have seen in last lecture. Okay. So in today's lecture, we are going to see about the electromagnetic radiations, that is EMR. Okay. So what is EMR? Such a type of image we have seen in last lecture. Okay. This is the source of illumination. This is our target. These are the sensor platform. Again, whatever data received by the sensor platform, which is sent back to the data analysis process. The data process again sent to the data analysis. From this we get the GIS, that is geographical information, and that again sent to our client. Okay. These are the some processes involved in remote sensing. Okay. Next one. Next, we are going to discuss about the. Just look at these elements of remote sensing: energy source, illumination, radiation, and the atmosphere, interaction with the target, a recording of energy by sensor, transmission, reception, processing. These are the elements of remote sensing we have already covered in last lecture. Okay, right now we have to discuss about the electromagnetic spectrum. Okay, so what is electromagnetic spectrum, what is EMR, electromagnetic radiation? I will just going to explain you. आता तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन म्हणजे काय ते सांगतो मी तुम्हाला. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन म्हणजे कोणतेही, आता जर स्पेसमधनं कोणत्याही गोष्टीची आपल्याला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, एखाद्या सॅटेलाईटपासनं आपल्याला जर त्याची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, तर ती आपण विदाऊट बिईंग फिजिकल कॉन्टॅक्ट ती आपल्याला कशी भेटेल, तर आपल्याला त्यातनं इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन सेंड करतं. जे काय आपला सोर्स असेल, सपोज आपला सॅटेलाईट असेल, आपला तिथे सन असेल, जी काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन तो टॉपपर्यंत सेंड करतो त्याला आपण EMR म्हणतो. आता लाईट येतं, लाईट म्हणजेच काय, ते झाले इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन्स झाले, विच इज हॅविंग कॅपॅसिटी. त्याच्याकडे काय असते, कॅपॅसिटी असते. इट हॅव डिफरंट वेवलेंथ ॲज वेल. सो आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशनला, EMRला डिफरंट वेवलेंथ असतात. त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिकच्या वेवलेंथ जे असतात त्याला, त्या पूर्ण बंचला म्हणतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणतात. त्याला काय म्हणतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणतात. ठीक आहे. सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक जे रेज असतात ते कसे असतात बघा. इलेक्ट्रोमॅग्नेटिक जे रॅडिएशन्स असतात त्याचे काही क्लासिफिकेशन असतं. त्याच्यामध्ये गॅमा रेज असतात, एक्स रेज असतात. जस्ट लुक ॲट दिस. जस्ट अ मिनिट. If we see such a type of gamma rays, X-rays, ultraviolet rays, infrared rays, radar, FM, TB, shortwave, AM. Okay, these are the some different radiation wavelength of electromagnetic radiations. Okay, आता तुम्हाला माहीत असेल, आता आपल्याला माहिती GPS असेल, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम, गुगल मॅप असेल, हे कसं काय भेटतं आपल्याला, थ्रू दी रिमोट सेन्सिंग ओनली. हे आपल्याला कशाने भेटते, रिमोट सेन्सिंगमुळेच आपल्याला हे सर्व एवढं डिटेल भेटतं आहे. मग हे काय खाली ग्राउंडवर येऊन आपल्याला डिटेल दिलेलं नसते. हे कसं दिलेलं असतं, थ्रू सॅटेलाईट जे काही सिग्नल केले जातात, जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन्स असतात ते आपल्या अर्थवर सोडले जातात. त्याच्यानंतर ते अगेन रिफ्लेक्ट बॅक होऊन सेन्सरवर येतात आणि त्याच्यानंतर आपल्याला इन्फॉर्मेशन भेटते. ठीक आहे. दीज आर दी सम एक्झाम्पल्स. ओके. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम रेंजेस फ्रॉम द शॉर्टर वेवलेंथ इंक्लुडिंग गॅमा अँड एक्सरेज. ओके. हा जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम जो आहे आपला, हा टोटल जो आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम जो आहे, हा स्टार्टिंग फ्रॉम शॉर्टर वेवलेंथ टू दी हायेस्ट वेवलेंथ. ठीक आहे. 10⁻⁴ टू द 10⁴. दीज आर दी वेवलेंथ रेंज. ओके. आता याच्यामध्ये बघा, the electromagnetic spectrum ranges from the shorter wavelength, that is including gamma rays, स्टार्टिंगला काय होतं आपलं गॅमा और एक्स रेज होतं, टू दी लॉंगर वेवलेंथ ऑफ मायक्रोवेव्ज अँड ब्रॉडकास्ट
रेडिओ वेव्स. ठीक आहे, यापर्यंत आपली इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम असतात. बघा इथे तुम्ही बघितलं गॅमा रेज स्टार्टिंगला, एक्स रेज, अल्ट्राव्हायोलेट रेज, आणि लास्टला बघा जी आपली जी FM ची किंवा रेडिओची जी वेवलेंथ असते, रेडिओ वेव्सची ब्रॉडकास्टसाठी जी वापरतो, ती आपली हायेस्ट एवर, ती कोणती आपली असते, हायेस्ट वेवलेंथ असते. ठीक आहे, दीज आर दी वेवलेंथ. आता जर तुम्ही बघितलं ह्या वेवलेंथमध्ये तुम्हाला एक विजिबल स्पेक्ट्रम दिसतोय. जस्ट लुक ॲट दिस इज द विजिबल स्पेक्ट्रम. ठीक आहे, इन बिटवीन अल्ट्राव्हायोलेट रेज अँड इन्फ्रारेड रेज. त्याच्यामधला जो विजिबल स्पेक्ट्रम म्हणजे आपले बल्ब असेल, ट्यूबलाईट असेल, ते जे रॅडिएशन इमिट करते ते आपल्या डोळ्यांना दिसतंय, बरोबर आहे. बट जी रेडिओ वेव असणार, FM ची जे वेव्ज असतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन, ते आपल्या डोळ्याला दिसतं करे नाही आहे, त्याची रेंज त्या विजिबल स्पेक्ट्रमपेक्षा जास्त आहे. म्हणजे ज्या कोणतेही रेडिएशन असतील, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन असतील, ते इन बिटवीन ह्या रेंजच्या इन बिटवीन असतील. 10⁻⁻16 याच्या म्हणजे 400 नॅनोमीटर टू 700 नॅनोमीटरच्या इन बिटवीन जर असेल, जे काय रॅडिएशन याच्या इन बिटवीन असेल, ह्या विजिबल लाईटच्या इन बिटवीन असेल, तर ते आपल्या डोळ्यांना दिसणार आहे. बट लेस दॅन दिस और मोर दॅन दिस वी कॅन नॉट बी एबल टू सी दिस. ओके, दिस इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. ठीक आहे, सो दीज आर द इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम ॲज वेल. बट देर आर फ्यू वेवलेंथ. आता तुम्हाला मी सांगितलं वेवलेंथ असते त्याची, जे काही असतात हे सर्व जे रेज वगैरे आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचे, हे कसे क्लासिफाय केले जातात, त्याच्या वेवलेंथवरनं क्लासिफाय केले जातात. सो त्याची वेवलेंथ काय असते, जस्ट लुक ॲट दिस क्रेस्ट अँड ट्रफ. आवर वेवलेंथ इज डिफाईन इन सच अ वे दॅट क्रेस्ट अँड ट्रफ, दिस इज अवर क्रेस्ट, दिस इज अवर ट्रफ, दिस इज अवर क्रेस्ट. The portion in between two successive crest or two successive crest, it is called as wavelength. What it called as wavelength. ठीक आहे, याला म्हणतात वेवलेंथ म्हणतात. आपली वेवलेंथ कशी असते आता तुम्हाला समजेल, व्हॉट इज वेवलेंथ वगैरे. ठीक आहे, सो फॉर मोस्ट पर्पज जस्ट लुक ॲट दिस अल्ट्राव्हायोलेट. जस्ट आय एम एक्सप्लेनिंग यू अल्ट्राव्हायोलेट पोर्शन. वेर इज अल्ट्राव्हायोलेट पोर्शन? हिअर इज अल्ट्राव्हायोलेट रेज. ओके, लेस दॅन द विजिबल लाईट. This is the ultraviolet portion. For most purpose, the ultraviolet and UV portion of spectrum has the shortest wavelength, which are practical for the remote sensing. ठीक आहे, जे म्हणजे बघा अल्ट्राव्हायोलेट रेज जे असतात किंवा अल्ट्राव्हायोलेट UV रेज जे असतात, ते आपल्याला रिमोट सेन्सिंगसाठी मोस्ट सुटेबल आहे. ज्याची वेवलेंथ शॉर्टेस्ट असते ते आपण यूज करतो फॉर रिमोट सेन्सिंग. ठीक आहे, दिस रेडिएशन इज जस्ट बियॉन्ड द व्हायोलेट पोर्शन ऑफ द विजिबल वेवलेंथ, हेन्स इट्स नेम सम ऑफ द. म्हणजे आता बघा व्हायोलेट पोर्शनच्या शेजारी म्हणून त्याला अल्ट्राव्हायोलेट म्हणतात. ठीक आहे, सो इट इज कॉल्ड ॲज अल्ट्राव्हायोलेट UV रेज. ठीक आहे, सम अर्थ मटेरियल्स, प्रिलिमिनरी रॉक्स अँड मिनरल्स फ्ल्युरोसेन्स और इमिट विजिबल लाईट व्हेन द इल्युमिनेटेड बाय द UV रॅडिएशन. जे रॉक्स असतील किंवा मिनरल्स असतील, जर अर्थवर आपल्याला जर डिनोट करायचे असतील तर त्यासाठी आपल्याला UV रेज असतात, UV रेज डिनोट करू शकतात ते आपल्याला. ठीक आहे, नेक्स्ट वन देर इज अ visible spectrum. As I explained you before, visible spectrum, the light which our eyes or our remote sensor can detect, it is a part of visible spectrum. ठीक आहे, म्हणजे बघा आपला जो स्पेक्ट्रम असेल किंवा जो सेन्सर असेल, जे आपल्याला लाईट शो करू शकतो, तो आपल्या कशात येणार आहे, व्हिजिबल स्पेक्ट्रम असणार आहे. इट इज इम्पॉर्टंट टू रिकग्नाइज हाऊ स्मॉल द व्हिजिबल पोर्शन इज रिलेटिव्ह टू द रेस्ट ऑफ ऑल स्पेक्ट्रम. ठीक आहे, म्हणजे बघा व्हिजिबल स्पेक्ट्रम किती स्मॉल आहे ॲज कम्पेअर टू ऑल अदर स्पेक्ट्रम्स, बरोबर आहे की नाही. जस्ट तुम्ही जर 0.4 to 0.7 मायक्रोमीटर और 400 नॅनोमीटर और 700 नॅनोमीटर याच्या इन बिटवीन काय असतो, आपला व्हिजिबल स्पेक्ट्रम असतो. ठीक आहे, नेक्स्ट वन देर इज इन्फ्रारेड रेज. ठीक आहे, द नेक्स्ट पोर्शन ऑफ स्पेक्ट्रम ऑफ इंटरेस्ट इज द इन्फ्रारेड रिजन. वेर इज इन्फ्रारेड रिजन? जस्ट लुक ॲट दिस इन्फ्रारेड रिजन. This is ultraviolet, this is visible spectrum, and this is infrared region. Okay, आता जो इन्फ्रारेड रिजन असतो, मोस्टली वेअर देर इज अ मोस्ट ऑफ हीट आर, जास्तीची हीट वगैरे असेल त्या ठिकाणी इन्फ्रारेड रिजन तिथं आपण काय करतो, यूज करतो. नेक्स्ट वन देर इज अ मायक्रोवेव्ह रिजन. ठीक आहे, द पोर्शन ऑफ स्पेक्ट्रम ऑफ मोर रिसेंट इंटरेस्ट टू रिमोट सेन्सिंग इज मायक्रोवेव्ह रिजन. ठीक आहे, आता मायक्रोवेव्ह रिजन जो असतो, मायक्रोवेव्ह जे रिजन असतं, म्हणजे मायक्रोवेव्ह जे असतात ते आपण मोस्टली रिमोट सेन्सिंगला यूज करतो. हॅविंग वेवलेंथ 1 mm to 1 मीटर.
ठीक आहे. अशा ठिकाणी आपण काय करतो, मायक्रोवेव्ह यूज करत असतो, मायक्रोवेव्हचे जे असतात. ठीक आहे, जस्ट अ मिनिट. ठीक आहे. सो राईट नाउ वी हॅव टू डिस्कस अबाउट द न्यू टॉपिक दॅट इज कॉल्ड ॲज ॲटमॉस्फेरिक विंडो और ऑल्सो कॉल्ड ॲज इंटरॅक्शन विथ ॲटमॉस्फिअर. ठीक आहे. आता कोणी असेल किंवा एखादी कोणतीही रॅडिएशन असेल, व्हेन इट इज इमिटेड और व्हेन इट इज स्टार्टेड फ्रॉम इट्स सोर्स, एखाद्या सोर्सपासून स्टार्ट होते तर एखाद्या अर्थवरच्या टार्गेटवर हिट होण्यापर्यंत ते जे रॅडिएशन्स असतात ते आपल्याला ॲटमॉस्फिअरमधनं त्याला काय करावं लागतं, पास व्हावं लागतं. बरोबर आहे. ॲटमॉस्फिअरमधनं ते पास होतात. व्हाईल ट्रॅव्हलिंग, ज्यावेळेस ते ट्रॅव्हल करतात, देअर वेवलेंथ मे गेट चेंज. ठीक आहे. आपल्या एअरमध्ये किंवा आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये काही पार्टिकल्स असतात किंवा एअरचं पोर्शन खूप हेवी असतो, प्रेशर खूप जास्ती असतो. याच्यामुळे काय होतं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन्स जे असतात त्याच्यामध्ये त्याची जी वेवलेंथ असते, EMRची जी म्हणजे की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेवची जी वेवलेंथ असते ती कमी जास्त होते. सो वी हॅव टू डिस्कस अबाउट द इंटरॅक्शन विथ द ॲटमॉस्फिअर. ठीक आहे. व्हेनेवर, जस्ट लुक ॲट दिस, whenever these rays comes on the earth's surface, the earth's atmosphere contains some particles. ठीक आहे. काही पार्टिकल्स असतील किंवा काही असेल, ते काय करतात, जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन्स असतात ना त्याला इंटरॅक्ट करतात त्यांच्यासोबत, सो दॅट प्रॉपर्टी मे गेट चेंज. प्रॉपर्टी असते, वेवलेंथची प्रॉपर्टी काय होते, चेंज होते. ड्यू टू दिस वी कॅन नॉट एबल टू गेट द एक्झॅक्ट रिझल्ट. याच्यामुळे काय भेटतो, आपल्याला एक्झॅक्ट रिझल्ट नाही भेटत. ठीक आहे. सो दिस इंटरॅक्शन विथ मॅटर, दिस टर्म्स इज ऑल्सो नोन ॲज स्कॅटरिंग. ठीक आहे. ॲटमॉस्फेरिक स्कॅटरिंग इज एकम्प्लिश थ्रू द ॲब्सॉर्प्शन अँड री इमिशन ऑफ द रॅडिएशन बाय द ॲटम्स ऑर मॉलिक्युल्स. म्हणजे काय, ज्यावेळेस आपले इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन्स असतात ते आपले अर्थच्या एखाद्या टार्गेटवर हिट करायला जातात, त्यावेळेस जे काही मॉलिक्युल्स असेल किंवा जे काही एअरमधले जे पार्टिकल्स असतील त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशनला काय करतात, हिट करतात. त्यामुळे काय होतं, जे मोस्टली जे पार्टिकल्स, ज्या रेज असतात त्यापासून काय होतात, स्कॅटर्ड होतात, साईडला निघून जातात ते. त्यामुळे काय होतं, रिइमिशन असेल त्या रेजचं वगैरे करावं लागतं. म्हणजे वी कॅन नॉट एबल टू गेट द परफेक्ट रिझल्ट अँड दॅट फिनॉमिनॉन इज टोटली कॉल्ड ॲज स्कॅटरिंग. ठीक आहे. दॅट फिनॉमिनॉन इज कॉल्ड ॲज स्कॅटरिंग. देर इज ऑल्सो रिले स्कॅटरिंग फेनॉमिना ॲज वेल. ठीक आहे. these are these few topics we have studied in today's lecture. ओके. आता जे काही नेक्स्ट टॉपिक असेल आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ.